तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराचे डोळे बंद करून तिला खोलीत घेऊन येतो आणि मग त्यानंतर तो तिच्या डोळ्यांवरचा हात बाजूला करतो. अक्षरा समोर बघते तर तिला भरपूर दागिने आणि एक छान साडी त्या ठिकाणी दिसते आणि ती साडी बघून अक्षरा खूपच खुश होते आणि अधिपतीला विचारते की तुम्ही इतकं सगळं का घेऊन आलात. तर अधिपती म्हणत असतो की अहो मास्तरीनबाई, आज दसरा आहे ना आणि तुम्ही तर कधीच माझ्याकडे काही मागत नाही, म्हणून मग मीच हे सगळं तुमच्यासाठी घेऊन आलो. आणि ते बघून अक्षराला सुद्धा खूप आनंद होतो. त्यानंतर तिचं लक्ष साडीसोबत असणाऱ्या शेल्याकडे जातं आणि ती अधिपतीला विचारते की हे सगळं तुम्ही भुवनेश्वरी मॅडमसारखं घेऊन आला आहात ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीनबाई, मी हे सगळं काही आईसाहेबांसारखंच घेऊन आलो आहे. आणि मग तो पुढे असं म्हणू लागतो की मला माहिती आहे की कदाचित तुम्हाला हे असं नाही आवडणार, मात्र आम्हाला आज असं वाटलं की तुम्ही आईसाहेबांसारखं छान तयार व्हावं. आज दसरा आहे ना आणि आईसाहेब नेहमी म्हणायच्या की सणासुदीला घरच्या लक्ष्मीने कायम लक्ष्मीसारखंच राहावं, उगाच लंकेची पार्वती बनू नये. आणि आज आईसाहेबच इथे नाही आहेत म्हटल्यावर मला त्यांची खूप आठवण येत होती. आणि जेव्हा तुम्हाला काही गिफ्ट द्यावं याचा विचार केला आणि डोळे बंद केले ना, तेव्हा आईसाहेबच समोर दिसल्या आणि मग मी हे सगळं काही घेऊन आलो. पण मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही, जर तुम्हाला हे सगळं घालायचं असेल तरच तुम्ही घाला. आणि त्यावर अक्षरा हसून म्हणते की अधिपती, हे काय बोलताय तुम्ही? माझ्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून तुम्ही किती काय काय करत असता. तुमच्या आनंदासाठी मी भुवनेश्वरी मॅडमसारखी तयार नाही का होऊ शकत? मी नक्की तयार होईल. आणि ते ऐकून अधिपतीला खूप आनंद होतो. तो अक्षरशः हात जोडून अक्षराचे आभार मानतो आणि मग तो बाहेर जाण्यासाठी निघतो. तितक्यात अक्षरा त्याला अहो अशी हाक मारत थांबवते आणि त्यामुळे अधिपती खुश होत म्हणतो की तुम्ही मला आता काय हाक मारली? तर अक्षरा म्हणते अहो. आणि त्याचवेळी अधिपती त्याने अक्षरासाठी आणलेली नथ तिला दाखवतो. त्या नथीवर अहो असं लिहिलेलं असतं आणि ती बघून अक्षरा तर खूपच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अधिपतीसुद्धा खूप खुश होतो. आणि मग तो अक्षराला सांगतो की आता तुम्ही ना फक्त छान तयार व्हा. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. त्यानंतर बोलता बोलता अधिपती तिला विचारतो की मगाशी तुम्ही बाजारात का आला होतात? तुमचं काही काम होतं का? तर अक्षरा म्हणते की हो, मला त्या ठिकाणी बाबांनी बोलावून घेतलं होतं, कारण आज दसरा आहे ना, त्यांना आईंसाठी काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून मग आम्ही दोघेजण बाजारात गेलो आणि आईंसाठी छान नेकलेस घेतला. पण ते ऐकून अधिपती नाराज होतो. तो म्हणत असतो की त्यांचं तुम्ही मला काही सांगू नका. आणि त्याचं असं बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं. ते अधिपतीला म्हणत असते की अधिपती प्लीज तुम्ही असं नका ना वागत जाऊ, एका घरामध्ये राहून असं वागणं बरोबर नाही. पण अधिपती म्हणतो की हे बघा मास्तरीनबाई, मला त्या दोघांविषयी ना काही बोलायचं नाही आहे, मी त्यांच्याशी जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागतो ना. तर अक्षरा त्याला समजावत म्हणत असते पण त्या दोघांमध्ये ना खूप अंतर आहे, जर तुम्ही सुद्धा असं वागलात ना तर ते अंतर वाढत जाईल. त्यांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. पण अधिपती म्हणतो की ते दोघेजण नवरा बायको आहेत ना, मग त्या दोघांमध्ये तिसऱ्या कोणीही पडता कामा नये. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे, यापुढे आपण त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. आणि मग त्यानंतर ते अधिपतीला सांगते की तुम्ही पटकन डोळे बंद करा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. त्यामुळे मग अधिपती डोळे बंद करतो आणि मग अक्षरा तिने त्याच्यासाठी आणलेला कुर्ता त्याला दाखवते. तो ड्रेस बघून अधिपती तर खूपच खुश होतो आणि अक्षराला म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही खरंच जेव्हापासून आयुष्यात आला आहात ना, तेव्हापासून हा सुखी माणसाचा सदरा घेऊन आला आहात. तुमच्याचमुळे माझ्या आयुष्यात आनंद आहे. आणि ते ऐकून अक्षरासुद्धा खूप खुश होते. त्यानंतर मग ते दोघेजण पूजेसाठी छान तयार होतात. अक्षरा तर अगदी भुवनेश्वरीसारखीच तयार झालेली असते आणि तिचं ते रूप बघून अधिपती तर खूप खुश होतो आणि तिला म्हणतो की मास्तरीनबाई, मला काजळाचा डबा द्या, मी तुम्हाला स्वतः काजळ लावतो, नाहीतर माझीच नजर लागायची. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो आणि मग ते दोघेजण एकमेकांचं कौतुक करत असतात. आणि मग त्यानंतर पती अक्षराकडे बघून म्हणतो की तुमच्याकडे बघून ना आम्हाला आईसाहेबांची आठवण आली. आणि मग त्यानंतर तो म्हणत असतो की खरं तर आपण असं म्हणून जातो की आठवण यायला माणसाने विसरायला हवं ना, मात्र मला खरंच आईसाहेबांची ना खूप आठवण येते.
ज्या ज्या लोकांमुळे आमच्या आईसाहेबांना त्रास झाला आहे ना, त्या लोकांची तर मी अशी हालत केली असती ना, पण फक्त तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून मी माझं डोकं आणि मन शांत ठेवलं आहे. जर तुम्ही नसताना तर माझी काय अवस्था झाली असते मी सांगूसुद्धा शकत नाही. आणि त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती तुम्ही काळजी करू नका, भुवनेश्वरी मॅडमसुद्धा लवकरच घरी परत येतील. आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते, पण अधिपती तिला थांबवत म्हणतो की मास्तरीनबाई नथ तर राहिली ना. आणि मग अक्षरा अधिपतीने आणलेली ती नथ घालते, त्यामुळे अधिपती खूप खुश होतो. दुसरीकडे अक्षराची आई पूजा करत असते, तितक्यात इरासुद्धा त्या ठिकाणी येते. तिला बघून त्यांना खूप आनंद होतो, पण त्या तिला विचारत असतात की अगं सणासुदीला कशाला आलीस, घरी पै पाहुणे येतील आणि तुझे सासू सासरे काय म्हणतील. तर इरा म्हणते की अगं ते काही म्हणणार नाही, मी त्यांना विचारूनच आली आहे आणि मी त्यांना सांगितलं की तू घरी एकटीच आहे. त्यावर ते सुद्धा म्हणाले की तू जा, त्यामुळे तू काळजी करू नको. आणि मग त्या दोघीजणी सरस्वतीची पूजा करतात आणि त्यावेळी विद्याताई इराला तिच्या आणि अक्षराच्या लहानपणीच्या अनेक आठवणी सांगत असतात आणि त्या दोघीही त्या सगळ्या आठवणींमुळे खूप खुश होतात. तर दुसरीकडे आजीसुद्धा पूजेची तयारी करत असतात. त्यांनी दुर्गीला आणि चंचीलाच सगळी तयारी करण्यासाठी बसवलेले असते. मात्र त्या दोघीजणी आजींसोबतच वाद घालत असतात. तर आजीसुद्धा त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि त्यांना त्यांची जागा व्यवस्थित दाखवतात. त्यामुळे दुर्गी म्हणते की तू सतत आम्हालाच काम का सांगत असते, घरात इतरही नोकर चाकर आहेत ना. तर आजी म्हणते की ती त्यांची कामं करत आहेत आणि जर तुला हे काम करायचं नसेल ना तर मग उद्यापासून त्यांचं काम करायला सुरुवात कर. आणि त्यांचा हा वादविवाद सुरू असतानाच चारुलता त्या ठिकाणी येते. तीसुद्धा खूप छान तयार झालेली असते आणि ती आजींना म्हणते की जर काही काम असेल तर मला सांगा. पण दुर्गी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे, आम्ही आमचं काम करू. तितक्यात मग अक्षरासुद्धा त्या ठिकाणी येते. ती आणि चारुलता एक साथच एकमेकींना म्हणतात की किती सुंदर दिसताय. आणि ते ऐकून आजी म्हणतात की तुम्ही दोघी सोबतच बोललात ना, आता नक्कीच तुम्हाला काहीतरी गोड खायला मिळेल. तर चारुलता म्हणत असते की तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली, यापेक्षा गोड दुसरं काय असणार. मात्र त्यावेळी दुर्गी मध्येच विचारते की आज तुम्ही दोघीजणी एवढ्या का नटला आहात, अगदी ताईसारखेच दागिने घातलेत. तर दुसरीकडे पूजा झाल्यावर इरा विद्याताईंचा आशीर्वाद घेते. तर विद्याताई तिला सांगतात की मी आज तुझ्या आवडीची पुरणपोळी बनवली आहे, त्यामुळे इरा खूप खुश होते. आणि मग त्या दोघीजणी पुन्हा अक्षराबद्दलच बोलू लागतात. तर दुसरीकडे आजी दुर्गीला म्हणत असतात की त्या घरच्या लक्ष्मी आहेत आणि जर सणासुदीला दागिने घालायचे नाहीत तर मग कधी घालायचे. तर दुर्गी म्हणते की हो ना, पण माझ्या ताईसारखे का दागिने घातलेत त्यांनी. आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी दुर्गीला म्हणतात की चारुलता या घरची मालकीन आहे आणि तिची तुलना ना तू कोणासोबतही करू नको. मात्र दुर्गी काही गप्प बसत नाही, तीसुद्धा भुवनेश्वरीचं नाव घेत चारुहास सरांसोबत वाद घालू लागते. पण शेवटी आजीच तिला गप्प राहायला सांगतात. आणि मग त्यानंतर अक्षरा आणि चारुलतासुद्धा चारुहासला समजावतात की तुम्ही उगाच सणासुदीला वाद घालू नका. त्यामुळे मग तोसुद्धा गप्प बसतो. मग अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो, गुरुजीसुद्धा आलेले असतात आणि मग ते पूजेला सुरुवात करतात. तर चारुलता सरस्वतीची मूर्ती घेऊन येते. ती म्हणत असते की सरस्वतीच्या मूर्तीशिवाय ही पूजा अपूर्ण आहे. तर अक्षरा म्हणते की अगदी खरं बोलला ताई, आता या सरस्वतीच्या आशीर्वादाने आपल्या घरातील शिक्षणाची प्रथा पुन्हा एकदा सुरू होईल. पण त्याचवेळी दुर्गी म्हणते की या घरात सरस्वतीची पूजा होणार नाही, मी सतत माझ्या ताईच्या विरोधात जायचं नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून घरातील सगळेच जण चिडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.